महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत विकास निर्णयाचा धडाका 28 विषयांना मंजुरी 25 चौकांचं सुशोभीकरण सोलर स्ट्रीट लाईट कचरा डेपो स्थलांतर सफाई कर्मचाऱ्यांना घरे माजी सैनिकांना कर सवलत यांसह अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांना हिरवा कंदील जालना शहर महानगरपालिकेची पूर्व घोषित सर्वसाधारण सभा सोमवारी महापौर वंदना मगरे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरित्या पार पडली। या सभेत शहराच्या विकासाशी संबंधित एकूण 28 विषय व प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली। शहरातील पायाभूत सुविधा स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि महसूल वाढीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे। सभेत मंजूर करण्यात आलेल्या प्रमुख निर्णयांमध्ये जालना शहरातील 25 प्रमुख चौकांचं सुशोभीकरण अमृतवाडी येथील कचरा डेपोचं सामानगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर स्थलांतर तसेच शहरातील लहान मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी नव्यानं निविदा काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे। याशिवाय स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक आणि मालमत्ता धारकांना मालमत्ता करात विशेष सवलत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेअंतर्गत पात्र सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गुरु बच्चन चौक या मार्गावर सोलर स्ट्रीट लाईट बसवण्याची आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र देण्यास सभेने मंजुरी दिली। महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी बीओटी तत्वावर नवीन व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच सध्याच्या व्यापाऱ्यांना पुनर्वसन करून भाडे तत्वावर स्टॉल उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा करण्यात आली आहे। आरोग्य आणि शिक्षण क्षेत्र बळकट करण्यासाठी आवश्यक विकास कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे। शासन निर्णयानुसार महापौर आणि सदस्यांच्या मानधनास वित्तीय मंजुरी देण्यात आली असून सभेच्या कामकाजासाठी नवीन नियमावली निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्याचाही निर्णय घेण्यात आला। महापालिका प्रशासनाच्या मते या निर्णयामुळे शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून जालना शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे।